श्रीरामपूर शहरातून एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे। भर दिवसा एका तरुणावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला असून या घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे। बुधवार 8 जुलै रोजी दुपारच्या सुमारास श्रीरामपूर शहरातील वार्ड क्रमांक 2 मधील बजरंग चौक परिसरात ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार समीर सुलतान शाह वय 32 या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी कोयता आणि इतर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले। हल्ल्यात समीर शहाऱ्यांच्या दोन्ही पायांवर गंभीर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले। तसेच छाती, खांदा आणि शरीराच्या इतर भागांवरही वार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। घटनेनंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी समीर शाह यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र दुखापत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नगर किंवा लोणी येथे हलविण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे। या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे। भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे श्रीरामपूर शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान श्रीरामपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। अवघ्या 4 ते 5 दिवसांपूर्वी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचोरे यांनी गुन्हेगारांना कठोर इशारा देत यापुढे कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते। त्याच दिवशी जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मक्का यांनीही गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला होता। या इशाऱ्यानंतर शहरातील गुन्हेगारीला आळा बसेल अशी अपेक्षा नागरिकांना होती। मात्र त्यानंतरही भर दिवसा घडलेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून वाढत्या गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश कधी बसणार असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे।